सर्वात फायदेशीर आणि सर्वात नफा देणारा व्यवसाय कुठला आहे माहिती आहे का? नाही तर मंडळी, आजचा व्हिडिओ खास त्याच टॉपिकवर मी तुम्हाला सांगणार आहे. जर तुम्हाला फायदा करून घ्यायचा असेल व्यवसायात किंवा जास्तीत जास्त नफा मिळवून घ्यायचा असेल तर तुम्ही हेच प्रॉडक्ट ठेवा जे तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. आणि याच्यामध्ये जसा दिवस उगवतो तशा वेगवेगळ्या कस्टमरांची डिमांड वाढत असते. मंडळी, चला आपल्या कुठल्या प्रॉडक्ट्स आणि कुठल्या व्हरायटीजचं मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. ते व्हिडिओ बघितला तर नक्कीच तुमच्या लक्षात येणार आहे. तर मंडळी, ते कलेक्शन असणार आहे किड्सचं कलेक्शन. या ठिकाणी तुम्ही पहिलं कलेक्शन बघत आहात ज्यावर तुम्हाला खूप सुंदरसा टॉप मिळणार आहे आणि त्यावर तुम्हाला जीन्स मिळणार आहे. तुम्ही बघू शकता खूप सुंदर जीन्सचं कलेक्शन आहे. आणि किड्सचं कलेक्शन असं आहे ना मंडळी, आई वडील आपल्या स्वतःवर खर्च खूप कमी खर्च करतात आणि आपल्या मुलांसाठी जसे कपडे हवे तसे ते घेत असतात, कारण की त्यांच्या मनातली इच्छा हाऊस वगैरे त्यांची पूर्ण झाली पाहिजे म्हणून आई वडील त्यांच्यावर जास्तीत जास्त खर्च करत असतात. जर तुम्हालाही तुमच्या ग्राहकांना वेगळं आणि युनिक कलेक्शन द्यायचं असेल तर असेच काहीतरी कलेक्शन ठेवा जेणेकरून ग्राहकांची गर्दी सुद्धा होईल आणि तुमच्या ग्राहकाच्या हिशोबाने तुमचा व्यवसाय ग्रो सुद्धा करणार आहे. यानंतर तुम्हाला अजून एक कलेक्शन दाखवते. ते लॉंग टी शर्ट मध्ये खूप सुंदर स्लीव्ह दिलेले आहे. तुम्ही बघू शकता यावर मल्टी कलरच्या छानपैकी डिझाईन्स बनवले, म्हणजे की प्रॉपर हे उलनचं काम आहे त्या पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. खूप सुंदरचं टी शर्ट आहे. किड्स वेअरचं कसं असतं माहिती का, जे एका दिवसाचं बाळ असतं ते म्हणजे की त्याला आपण एका दिवसाचे एकच आपण त्याला ड्रेस वेअर करत असतो, पण जसं 2-4 महिन्याचं जसं ते बाळ होत असतं त्याला तसे तसे ते कपडे छोटे छोटे होत जातात. मग आपण त्यांना नवीन अजून कपडे घेत असतो आणि मेन तर म्हणजे पाहुण्यांची गर्दी खूप जास्त होत असते आपल्याकडे. मग ते नवनवीन कपडे आणत असतात. मग त्याच्यामध्ये सुद्धा व्हरायटीज वेगवेगळी असते, कारण त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणातून कपडे आणलेले असतात आणि प्रत्येक दुकानदार असं काही व्हरायटीज ठेवतं की आमच्याकडे ग्राहक परत परत आलं पाहिजे म्हणून त्या हिशोबाने ते तसे जे कपडे आहे, जे क्लॉथिंग आहे ते ठेवत असतात. तुम्हालाही तुमच्या दुकानात वेगळं आणि काहीतरी युनिक कलेक्शन ठेवायचं असेल तर तुम्ही हे कलेक्शन ठेवू शकता. जसं तुम्ही बघू शकता प्रिंटेड मध्ये तुम्हाला हा टी शर्ट या ठिकाणी मिळणार आहे आणि त्यावर तुम्हाला ही जीन्स मिळणार आहे. तुम्ही बघू शकता खूप सुंदरसा यामध्ये पॅटर्न दिलेला आहे. 2 पॉकेट्सचं तुम्हाला कॉम्बिनेशन या ठिकाणी मिळून जाणार आहे. आणि हा सर्वात महत्वाचं, जसं तुम्ही व्हरायटीज बघत आहात याच्यामध्ये तुम्हाला साईज सुद्धा बघणं खूप गरजेचं आहे. म्हणजे की 0 पासून तर 13-14 वर्षाच्या मुला मुलींपर्यंत सुद्धा तुम्ही कलेक्शन ठेवू शकता. नसेल तेवढं शक्य तर तुम्ही कमीत कमी म्हणजे 9 ते जसं आपण म्हणतो 0 तर 4 ते 5 वर्षाच्या मुला मुलींपर्यंत पण कलेक्शन तुम्ही ठेवू शकता. कारण की जेव्हा आपण 0 साईज ठेवत असतो म्हणजे की पहिल्या दिवसाच्या ज्या बाळात आपण कपडे ठेवत असतो त्या कपड्याची जास्त डिमांड असते. का बरं? कारण की एखाद्या फॅमिलीमध्ये जर बाळ जन्माला आलं तर त्याच्या लगेच आपण कपडे खरेदी करणं तयार करतो. कारण की कसं असतं ना, ज्यालाही मुलगा किंवा मुलगी बाळ घरात जन्माला आलं म्हणजे की लोक पाहुणे म्हणून जात असतात आणि ते त्या 0 साईजची जास्त डिमांड असते. सांगण्याचं तात्पर्य असं आहे की हे जे नंबर आहे 0 नंबर याच्यावर जास्तीत जास्त लोक फोकस करत असतात. म्हणून नवीन नवीन तुम्ही कलेक्शन आपल्या दुकानात ठेवा आणि ग्राहकांना अट्रॅक्शन काहीतरी वेगळं द्या. जसं तुम्ही हे बघू शकता कॉटन फॅब्रिक मध्ये तुम्हाला हा शर्ट मिळणार आहे. तुम्ही बघू शकता छानपैकी यावर जे आहे बॅक प्रिंट सुद्धा केलेली आहे. प्रॉपर धाग्याने तुम्हाला मिळणार आहे. आणि लहान मुलींमध्ये पण आणि लहान मुलांमध्ये पण तुम्हाला वेगवेगळे कॉम्बिनेशनचे या ठिकाणी जे कपडे आहे ना ते तुम्हाला मिळणार आहे. जर तुम्हाला गर्ल्ससाठी टी शर्ट हवा असेल, फ्रॉक पॅटर्न हवा असेल आणि त्यातल्या त्यात फ्रॉक पॅटर्न मध्ये सुद्धा तुम्हाला वेगवेगळे फॅब्रिक मिळत असतात. जसं तुम्ही हे शर्टचं कलेक्शन बघत आहात ना, तर शर्ट मध्ये सुद्धा तुम्हाला वेगवेगळे फॅब्रिक मिळतील. जसं तुम्हाला शर्ट फक्त सिंगल शर्ट हवं असेल म्हणजे की शर्ट मध्ये वेगवेगळे प्रकार बघायचे असेल किंवा शर्ट मध्ये कॉम्बो येतो म्हणजे शर्ट आणि जीन्स किंवा पॅन्टचं कॉम्बिनेशन असेल तरी तुम्ही तसं घेऊ शकता या ठिकाणातून सेट टू सेट. जसं एक तुम्हाला हे दाखवते मी, तुम्ही बघू शकता टी शर्ट मध्ये आहे. बॅक आणि फ्रंट दोघं साईडला तुम्हाला या ठिकाणी जे आहे प्रिंट मिळणार आहे आणि त्यावर तुम्हाला ही जीन्स मिळणार आहे. शॉर्ट जीन्स तुम्हाला या ठिकाणी मिळून जाणार आहे. फॅब्रिक खूप जबरदस्त आहे याचं. आणि कसं असतं ना, लहान मुलांचे तुम्ही जेवढे चांगले चांगले कलेक्शन ठेवणार ते पण कमी प्राइसचे, त्याच्यात तुमचा अधिक आणि अधिक फायदा आहे. जसं तुम्ही बघा टी शर्ट आणि बॉटमचं असं काहीतरी कॅटलॉग तुम्हाला दिसणार आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे की रिटेल शॉपर जे असतात ना त्यांना जास्तीत जास्त प्रॉडक्ट ओपन करून दाखवण्याची खूप जास्त गरज पडते. कारण की कस्टमर आपल्या लहान मुलांना घालून बघतात, त्यांना वेअर करून बघतात, नंतर त्यांना विश्वास होतो की हो परफेक्ट होत आहे तरच मुलं घेत असतात. म्हणून तुम्ही थोडे कॅटलॉग पीस पण ट्रायल म्हणून ठेवू शकता. कारण की काय असतं ना, कस्टमरला लुक लगेच लक्षात येतो की याचा प्रॉपर लुक कसा येणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला साईज मिळत असते 0 पासून तर 13, 14, 15 वर्षापर्यंत. आणि जर तुम्हाला व्यवसाय जर नसेल करायचा आणि ऑप्शन दुसरा म्हणजे की जर तुम्हाला एका ब्रँड सोबत जोडून एक
मोठं ब्रँड आपलं करायचं असेल तर तुम्ही अजमेरा फॅशन आहे आपल्याकडे, अजमेरा ट्रेंड्स नावाचं. त्यानंतर लिटिल विंग्स ही एक फ्रँचायझी आहे, मी तुम्हाला दाखवते. या ठिकाणी तुम्ही बघू शकता लिटिल विंग्स ही या जी फ्रँचायझी आहे त्याचं तुम्ही सुद्धा एक ब्रँड करून आपलं एक दुकान शॉप ओपन करू शकता. तुम्हाला काहीच टेन्शन घेण्याची गरज नाहीये. जी पण तुम्ही फ्रँचायझी अजमेरा फॅशनची घेता, जी अजमेरा ट्रेंड्स असेल किंवा लिटिल विंग्स ही फ्रँचायझी असेल, तर त्याचा संपूर्ण डिटेल, संपूर्ण तुम्हाला गाईडनेस अजमेरा फॅशन देत असतं. म्हणून तुम्ही बिंदासपणे फ्रँचायझी सुद्धा घेऊ शकता. यामध्ये 2 ते 3 मॉडेल्स असतात, त्याच्यापैकी तुम्ही कुठलेही मॉडेल्स घेऊ शकता. त्याच्यात तुम्हाला परिपूर्ण माहिती दिली जाते, एरिया तुम्हाला सिलेक्शन करून दिला जातो, त्यानंतर तुम्हाला पूर्ण काउंटर सजवलं जातं, इंटिरियर जे काही असतं ते पण अजमेरा फॅशन तुम्हाला करून देत असतं. म्हणून तुम्ही तुमचं एक ब्रँड सुद्धा ओपन करू शकता. त्याला काहीच हरकत नाही, कारण की आता फ्रँचायझीचा खूप क्रेज आहे म्हणजे. तर तुम्ही फ्रँचायझी सुद्धा घेऊ शकता अजमेरा फॅशन आणि त्यानंतर अजमेरा ट्रेंड्स किंवा लिटिल विंग्स, अशा 2 आहेत, तर तुम्ही दोघांपैकी कुठलेही घेऊ शकता. नक्कीच हे किड्स वेअरचं तुम्हाला कलेक्शन आवडलं असेल तर कलेक्शन सोबत व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहिणं अजिबात विसरू नका. तर तोपर्यंत नमस्कार.